भातण यांच्या विद्यमानानं आयोजित संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 हे शानदार पर्व। या लॉट्स मधली ही पहिली मॅच तुरमाले विरुद्ध नारपोली या दोन संघादरम्यान तुरमाले संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तदनंतरचे पहिले 2 चेंडू साहिल या गोलंदाजांना निर्धाव टाकलेत। सलामीची जोडी आहे नारपोली संघाकडून वासुदेव पाटील आणि नरेंद्र म्हस्कर अशी ही सातत्यानं अनेक वर्षानुवर्ष क्रिकेटचा खेळ या खेळाडूंनी गाजवला अशी ही जोडी वासुदेव पाटील आणि नरेंद्र म्हस्कर। साहिलने 2 निर्धाव चेंडू टाकलेत आणि तदनंतरचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज झाला। यावेळी मोठा प्रहार केलाय, झेल होण्याची शक्यता आणि इथून मात्र वासुदेवला आल्या पाऊली माघारी परतावं लागतंय। यस, धन्यवाद डीजे। एकंदरीत आपण पाहिलं पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की पहिले 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला वासुदेव पाटीलनं आणि आज स्वतःची विकेट मात्र गमावले। 1 डाऊनच्या भूमिकेत नौके खेळाडू मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतील। रोहन म्हस्कर, नरेंद्र पाटील सलामीला आलेला हा खेळाडू। मॅनेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळताना गोलंदाज साहिल यशस्वी कामगिरी पहिल्या 3 चेंडूवर केलीये ती साहिल पाटील या गोलंदाजानं। साहिल चौधरी यस, बॉडी बिल्डर अमर पाटील यांच्याकडून बक्षीस। लागोपाठचे 3 षटकार जर नारपोली संघाच्या खेळाडूंना लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक अमर पाटील साहेब 2000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। तन्मय 11 नारपोली संघ आपल्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। चौकार मात्र बराचशा उशिरानंतर आता येताना पाहायला मिळाला। या चौकारांना अकाउंट मात्र ओपन झालंय ते नारपोली संघाचं। लोअर बुलटॉस पद्धतीचा हा चेंडू मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केला होता। क्षेत्ररक्षक थोडासा भांबावला आणि इथून तुतुम एम करत असताना चेंडू मात्र जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। मान्यवर दीपक दादा पाटील आणि आकाश दादा पवार यांकडून देखील 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूस 5000 रुपयाचं इनाम दिला जाईल। पाठोपाठचे 3 षटकार मात्र लगावावे लागतील नारपोली संघाच्या फलंदाजांना। यावेळचा चेंडू अतिशय सुंदर, गोलंदाजानं मात्र आपलं वर्चस्व कायम दाखवलंय या फर्स्ट इनिंग मध्ये। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 2 चौकारांच्या सहाय्याने 8 धावा। सुंदर गोलंदाजीचा नजराणा देखील आपल्याला पाहायला मिळाला। 8 धावा देत एक महत्त्वपूर्ण विकेट देखील साहिल चौधरीने प्राप्त केली। 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो आणि पहिले 3 षटक हे आपल्याला 15 मिनिटांमध्ये संपवावेच लागतील, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। नरेंद्र म्हस्कर अजूनही स्ट्राईकवर आला नाहीये। आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर नरेंद्र म्हस्कर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। बरेच वर्ष क्रिकेटचा कालखंड गाजवणारा हा एक दिग्गज खेळाडू आहे नारपोली संघाचा। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय तो गोलंदाज ऋषी घरतच्या हातामध्ये। ज्या ऋषी घरतच्या नावाने खऱ्या अर्थानं हा संघ ओळखला जातो त्या ऋषी घरतच्या हातामध्ये मात्र आता चेंडू सोपवला गेला। एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे, व्यावसायिक दर्जाचा अष्टपैलू देखील आहे ऋषी घरत। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडूंना अनेक मैदानं गाजवलेत।
यावेळचा टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसली मात्र चेंडूने घेतली आणि तदनंतर पंचांनी स्वर चेंडू दर्शवलाय. वनबाऊंची तंबी देखील गोलंदाजाला दिली आहे. या स्वरच्या सहाय्याने 9 धावा धावपटलावर जोडल्या जातात. 24 चेंडूंचा खेळ मित्रांनो तुम्हाला करायचा आहे आणि 24 चेंडूंचा खेळ करताना तुम्ही किती धावा जमवताय हे पाहणं निश्चितरित्या महत्वाचं असेल. पुन्हा एकदा ऋषीगरजचा चेंडू, यावेळी मात्र फक्त बॅट हवेत फिरताना पाहायला मिळाली. चेंडूचा वेग आणि चेंडू जाऊन पोहोचला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. येणारा हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावपळक मात्र स्थिर आहे 9 वर. यावेळी मात्र गुडलेनचा हा चेंडू मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय. धोका होऊ शकतो आणि धोका झालाय नारपोली संघासाठी. नारपोली संघाचा ढाण्या वाघ मात्र आता माघारी परतलाय. आमच्या श्रीदत्त भातान संघाला नेहमीच मनोबल देणारे श्रीदत्त भातान संघाचे खंदे पाठीराखे म्हणून ज्यांना आम्ही समजतो ते आमचे सहकारी मित्र शेखरजी महाडिक साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. श्रीदत्त भातान संघाचे पॅकर आहेत आणि खरोखरच नेहमी सपोर्ट त्यांचा राहिला आहे. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. नौका खेळाडू सेकंड डाऊनच्या भूमिकेत येतोय मैदानामध्ये आर्यन पाटील. आर्यन पाटील आणि रोहन मस्कर आता ही यंगस्टर जोडी. निलेश आपण पाहिलं अनुभवी जोडी मात्र ओपनिंगला आली होत्या आणि त्या अनुभवी जोडीला काही करता आलं नाहीये. दोन्ही फलंदाज मला असं वाटतं झिरोवर बाद झालेत. वासुदेव पाटील 3 चेंडूंचा खेळ केला, एकही धाव जमवू शकला नाहीये. नरेंद्र मस्करनं 2 चेंडूचा खेळ केला, एकही धाव न जमवता त्यांनी मात्र तंबूचा रस्ता धरला. आता या यंगेस्ट टीमला मात्र आपलं काम करावं लागेल. ही नौका आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, पण ते देखील असफल ठरताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचा वर्चस्व या सामन्यामध्ये या दुसऱ्या षटकापर्यंत पाहायला मिळतोय. ऋषी घरतचा क्लास मात्र तो आपल्याला दाखवतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ऋषी घरतनं दाखवलाय. एक स्वर चेंडू ओळखता सर्व चेंडू निर्धाव आहेत. एक विकेट ती पण नरेंद्र मस्करची त्याने प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा ऋषी घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील तर ऑन स्ट्राईक फलंदाज आर्यन पाटील. यावेळी मात्र कौशल्य दाखवलं जरूर खेळाडूनं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जाईल आणि देखणं क्षेत्ररक्षण तितकीच ताकदीची फेकी देखील पाहायला मिळाली आणि हिथं मात्र मिळाली आहे ती टीम नारपोलीला सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर धावपळक थोडंसं हल्लंय. 10 या धावावर धावपळक जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा ऋषी घरतचा पुढचा चेंडू. यावेळी काय चेंडू फेकी केली आहे. खेळाडू फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. वेग आणि वेग पाहायला मिळाला ऋषी घरतच्या माध्यमातून आणि एकंदरीत आपण पाहतोय की ऋषी घरतनं खर्ची केल्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. एक स्वरची आणि एक एकेरी धाव अगोदरच्या चेंडूवर धावून काढलेली ती. या 2 धाव्यांच्या मदतीने पहिल्या षटकात आल्या होत्या 8 धावा. एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात त्या नारपोली संघाच्या. अजून येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ करायचा या यंगेस्ट जोडीला. आता मात्र आपल्या बॅटचा फेस खोलावा लागेल. आपल्यातलं असलेलं तारुण्य मात्र या मैदानावर दाखवायला लागेल. एकंदरीत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 30 धावा तरी जमवाव्या लागतील आपल्या टीम नारपोलीसाठी. फलंदाज रोहन मस्कर आणि आर्यन पाटील या यंग जोडीला. तिसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय कल्पेश गायकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. गोलंदाजीचा चांगला भरणा असणारा तुरमाले संघ आहे. गोलंदाजीचं वर्चस्व पहिल्या 2 षटकात दाखवलं. तशीच गोलंदाजी घडेल का की त्या उलट हे नारपोलीचे यंग स्टार यांना आक्रमक करतील. येणाऱ्या 12 चेंडूंचा जर खरपूस समाचार उचलला तर धावसंख्या पूरक उभारता येईल ती टीम नारपोलीला. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण देखील घडलंय आणि इथून मात्र
एकेरी धाव मिळेल ती नारपोली संघाला. आता मात्र एकेरी दुहेरीने काय होणार नाहीये, मोठ्या फटक्यांची गरज आहे. नारपोली संघाचे पाठीराखे अपेक्षा करतायत मोठ्या फटक्यांची आणि त्या मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. पाठोपाठ 3 षटकारास अनेक बक्षिसं देखील लावली गेलेली आहेत आणि त्याचा वापर आता करावा लागेल आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी. खडून काढण्याचा चेंडू, इथून मात्र लाऊड अपील केली जाते. तटस्थ पंच आमचे अपीलला पूर्णपणे खारिज करतायत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अनेक मान्यवर मात्र या मंचावर अगदी पहिल्या दिवसापासून हजेरी लावतायत. संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे यांच्या नावाने यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं ही स्पर्धेचं आयोजन सालेबाद प्रमाणे केलं जातं. 1-2 नव्हे तर तब्बल 17 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं चालू राहिली आहे. यावेळी हिट होऊन धोका होऊ शकतो आणि धोका घडला फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. फलंदाज मैदानात येईल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी संत क्रिकेट दाखवतात नारपोलीच्या खेळाडू. खरं तर अपेक्षा नाहीये नारपोलीच्या खेळाडूकडे कायम आक्रमक प्रवृत्ती असतो. कायम आपण पाहतो की मोठे मोठे फटके निश्चित ते एक्झिक्यूट करत असतात, परंतु यावेळी सफल अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक मोरे हा एक यंगस्टार खेळाडू आहे. याचे देखील क्लास फटके आपण अनेक मैदानावर पाहिलेत आणि तशी खेळी आता मात्र त्याला या मैदानावर करावी लागेल. अगोदरच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज रोहन मस्कर. आता आर्यन पाटील आणि अभिषेक मोरे या जोडीला मात्र आता बॅटचा फेज खोलावा लागेल, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कल्पेश गायकर खूप चांगली गोलंदाजी करतोय. काय चेंडू टाकला जातोय, अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला हा चेंडू. एकंदरीत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात ह्या गोलंदाजानं देखील. असं वाटतं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय या षटकातला. अगदी संत क्रिकेट आहे. प्रेक्षक देखील कंटाळतील असा क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय, परंतु प्रेक्षकांनी कौतुक करायला हवं खऱ्या अर्थाने या गोलंदाजांचं. यावेळी काय घडलं मैदानात, लाऊड अपील केली गेली आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय, फेकी करतोय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पळून काढली आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात घडला गेला. इथून मात्र चांगलं कमबॅक दिलं आणि इथून 2 धावा पूर्ण केल्यात. बराचशा उशिरानंतर दुहेरी धाव मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत या दुहेरीच्या सहाय्यानं आता मात्र धावफलक पोहोचलंय 3ऱ्या षटकामध्ये 14 वर. यावेळी काय घडलं मैदानामध्ये, अगोदरच चेंडू लेग स्टिकच्या बाहेर गेला होता, परंतु यष्टीरक्षकानं चूक जरूर केली होती, परंतु तसाच चेंडूचा पाठलाग केला आणि शेवटच्या क्षणी सीमारेषेलगत चेंडूला मात्र केलं फील्ड आणि इथून मात्र वाईट चेंडूवर मिळाल्या 2 धावल्या, म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवर मिळाल्या. सुंदर गोलंदाजी घडत असताना आता मात्र गोलंदाजाने थोडीशी चूक केली आणि या चुकीचा फायदा मात्र झालाय तो नारपोली टीमला. फुक्काफुक्कीच्या खऱ्या अर्थानं 3 धावा मिळाल्यात. यावेळचा अजून एक क्लास चेंडू. काय गोलंदाजी घडली. प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडातून गोलंदाजाची प्रशंसा आणि कौतुक केलं जातंय. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त 17. 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि 18 चेंडूंच्या खेळानंतर फक्त 17 धावा धावपटलावर जोडल्या गेल्यात. येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आता शेष आहे आणि या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये हाणामारी हे तत्व मात्र वापरावं लागणार आहे ते टीम नारपोलीच्या या फलंदाजांना. अभिषेक मोरे मध्ये ती ताकद आहे, परंतु ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल आर्यन पाटील हा खेळाडू. आर्यन पाटील, अभिषेक मोरे आता मात्र येणाऱ्या चेंडूवर प्रहार आणि प्रहारच करावे लागतील तरच आपण पूरक धावसंख्या उभारू शकतो. तुर्माले सारख्या बलाढ्य संघासोबत खेळताना किमान 40 धावा तरी हव्या होत्या, परंतु संपूर्णपणे
अपयशी ठरताना पहिल्या 3 षटकात पाहायला मिळाला तो नारपोली संघ शेवटचं स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी विश्वास मात्र व्यक्त केला गेला तो कर्णधाराच्या माध्यमातून सौरभ या गोलंदाजावर. सौरभचा पहिला चेंडू ऑन स्ट्राईक आर्यन पाटील. त्याच दरम्यान आमचे श्रीदत्त क्रिकेट संघाचे खंदे समर्थक स्पॉन्सर पॅकर शेखर दादा महाडिक साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं पुनश्च सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. या चेंडूवर मिळाली पहिल्या चेंडूवर एकेरी धाव काढून खऱ्या अर्थानं अभिषेक मोरेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झालाय आणि या एकेरीच्या सहाय्यानं धावपटलावर धावा लागल्यात 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता जरूर ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि स्वर दर्शवलाय आणि या स्वरच्या साहाय्यानं धावपटलावर धावा लागल्यात त्या 19. धावा यावेळचा निर्धाव चेंडू याच्या अगोदरचा चेंडू स्वर होता 19 धावा धावपटलावर जोडल्या गेल्या होत्या. एकंदरीत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. गोलंदाज आणि गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आम्ही लाईव्ह मॅच बघितली चिंचवण आणि भातांची, त्या दरम्यान देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं आणि तेच चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. यावेळचा अजून एक निर्धाव चेंडू. येणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुनश्च सहर्ष स्वागत. आजची ही तिसरी रजनी आहे या स्पर्धेची, चौथी रजनी आहे या स्पर्धेची आणि उद्या काल्याचा दिवस फायनल दिवस असेल आणि ज्या फटक्याची गरज होती तसा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय फलंदाज अभिषेक मोरेनं. येणारा हा दणदण करणारा षटकार. धावपटलावर जोडल्या जात आहेत. या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती नारपोली संघाला. नारपोली संघाकडे देखील भेदक गोलंदाज आहेत आणि पुरेशी धावा उभारणं गरजेचं असतं, तेव्हा गोलंदाजांना कॉन्फिडन्स येतो आणि तसाच प्रयत्न अभिषेक मोरेच्या माध्यमातून. यावेळचा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. मला असं वाटतं निर्णायक चेंडू या सत्रातला शिल्लक असेल आणि या चेंडूवर मोठा फटका आला तर मोठी धावसंख्या होऊ शकते आणि तसाच फटका खेचला अभिषेक मोरेनं. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. येणारा हा दणदण करणारा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या गेल्यात त्या तब्बल 32 धावांची गरज असेल ती तुरमाले संघाला. एकंदरीत आपण पाहिलं की पहिल्या षटकात आल्या होत्या 8 धावा, तदनंतरच्या षटकात आल्या फक्त 2 धावा, तदनंतरच्या षटकात 7 धावा आणि या शेवटच्या षटकात 14 धावा आल्या. एकंदरीत धावपलकावर धावा लागल्यात 31. तदनंतर याच्यानंतरची होणारी मॅच सोनाई 11 आई गावदेवी पानशील आणि त्यांच्या विरोधात खेळेल संघ स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती चिरनेर बी या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की लगेचच आपण वेळ न दवडता आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. लगेच आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. तस दरम्यान माननीय श्री महादेवजी चोरगे साहेब यांना विनंती केली जाते की साहेब आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय.
तर चला दोन बॅटर मैदानामध्ये पाठवायचा 24 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवतेज तुरमाले टीमला नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तो निर्णय कुठेतरी मी तर म्हणेन अद्यापपर्यंत नक्कीच सफल ठरलाय, परंतु या 32 धाबा इथून कंप्लीट होतील का? हॅलो हॅलो, त्याच दरम्यान आपण बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. त्याच दरम्यान सूचना आहे की चिरनेर संघाचा संगणक इथे उपस्थित राहिलाय. तळेगाव संघाच्या सॉरी पानशील संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी चेंडू पडायच्या अगोदर यायचा, नाहीतर चिरनेर संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीचा विजय दिला जाईल. बोलतोय मान्यवरांच्या सन्मानाकडे. त्याच दरम्यान आमचे मान्यवर अरिवलीचे माननीय महादेवजी पाटील साहेब, माजी सदस्य ग्रामपंचायत कसलकंड यांचा इथे सन्मान होतोय. मी साहेबांना विनंती करतो की आमच्या अतिथी मंचावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचनंतर अजून एक डॅशिंग नेतृत्व कसलकंड ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अरिवलीहून आहेत संतोषजी गोजे साहेब, यांना विनंती करतो की आपल्या अतिथी मंचावर येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महादेवजी पाटील साहेब यांचा सन्मान मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेत केला जात आहे. त्याच दरम्यान माननीय अशोकजी गायकर साहेब सरपंच यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच दरम्यान माननीय जी नवनाथजी मुंडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे पुढचे मान्यवर त्याच दरम्यान आमचे पुढचे मान्यवर नरेशजी राऊत साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी नरेश राऊत साहेबांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. त्याच दरम्यान नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. मी महादेवजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या साहेब आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल चिरनेर आणि पानशील या दोन संघांच्या दरम्यान. उरण विभागातील चिरनेर संघ आणि आपल्या खालापूर विभागातील अगदी आपल्या जवळचा पानशील संघ या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल माननीय महादेवजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याच्यानंतर आमच्या राऊत साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. अतिशय दिग्गज स्पर्धा, तब्बल 48 संघांना प्रवेश देणारी ही एकमेव बहारदार अशी स्पर्धा. चिरनेर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण लगेच आपला डिसिजन मात्र आम्हाला कळवायचा आहे. एक बाजूला मॅच चालू राहील आणि मान्यवरांचा सन्मान देखील. आमचे पुढचे मान्यवर राऊत साहेब यांचा सन्मान मंचावर होईल, त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याच दरम्यान आमचे पॅकर शेखर महाडिक यांचा सन्मान केला जाईल. मी शेखरजींना विनंती करतो की आमच्या अतिथी मंचावर आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. पहिल्या चेंडूवर लाऊड अपील मैदानात घडताना पाहायला गेले. दोन्ही पंच आमचे आपापसात डिस्कस जरूर करतील आणि डिसिजन दिला जाईल. तस दरम्यान आपण बोलतोय पुढच्या मान्यवरांच्या सन्मानाकडे. आमचे पुढचे मान्यवर आहेत तुरमाळ्याहून माननीय जनार्दनजी चोरगे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी जनार्दन चोरगे साहेबांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. जनार्दनजी चोरगे साहेब या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपल्या ग्रामपंचायत सदस्य जनार्दनजी चोरगे तुरमाळे यांचा सन्मान इथे केला जातो. या साहेब आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर ग्रामपंचायत सदस्य तुरमाळे कानाजी गायकर साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी कानाजी गायकर साहेब यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर महादेवजी चोरगे साहेब ग्रामपंचायत सदस्य तुरमाळे, या साहेब सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. माननीय चंद्रकांतजी भोईर साहेब आणि नरेशजी भोईर साहेब यांच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे प्रत्येक मान्यवराला. त्याच्यानंतर आमचे लक्ष्मण उंदरे साहेब यांना देखील विनंती केली जाते की या मुख्य व्यासपीठावर सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान मात्र केला जातोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर
त्याच दरम्यान आमच्या पुढचे मान्यवर सरपंच माननीय अशोकजी गायकर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी अशोक गायकर साहेब यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अशोकजी गायकर साहेब या, आपला इथे सन्मान केला जातोय. कोणत्याही प्रकारचा प्रेशर पंचावर आणायचा नाहीये. प्रेशर क्रिएट करायचा नाहीये कोणत्याही प्रकारचा. त्याच दरम्यान आमच्या पुढचे मान्यवर माननीय नवनाथजी मुंडे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मान्यवरांचे सन्मान इथे झालेले आहेत. आपण बोलतोय मॅच कडे. क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांची आणि लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांची मी खरं तर माफी मागतो, कारण येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान होणं देखील इथे गरजेचं आहे. आपण बोलतोय गीतेश सारडेकर यांच्याकडे. धन्यवाद रुपेश ठाकूर सर. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं, तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. 32 धावा वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे दाखवून देत असताना दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये करीत असताना अभिजित मोरेला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण सजून घ्या नरेंद्र, आपला डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केले अभिजित मोरेने आणि त्याच दुसरा चेंडू टाकत असताना चांगली गोलंदाजी मात्र मैदानात दाखवला, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. इथे मात्र चेक केलं जाईल डीके चोरगे सरांकडून आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. बरेचसे मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. संघर्ष योद्धा चषक 2025 हे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. या भातान क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही चंद्रकांतची भोईर आणि श्रीदत्त भातान क्रिकेट संघ याच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच मॅच खूप चांगल्या रीतीने रंगताना आपण जर अंपायर डिसिजन असेल तो डिसिजन इथे ग्राह्य धरला जाईल. अंपायर डिसिजन नॉट आउट. तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होईल. अभिजित मोरेची गोलंदाजी तर अंपायर तुम्हाला थर्ड अंपायर द्यायच्या अगोदर तुम्हाला सिग्नल द्यायचे, सॉफ्ट सिग्नल इथे द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही थर्ड अंपायर रिपेअर करा, याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 धावांची गरज आहे उर्वरित 22 चेंडूमध्ये. स्ट्राईक एंडला निलेशला पाहतोय, यावेळी लॉफ केला आडव्या बॅटने, ऑन साईडला खेळले क्षेत्ररक्षक तिथे डीपला. एकदा पूर्ण दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. बॅटिंग करत असताना शिवतेज तुरमाले टीमच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करायचा. 8.00च्या सरासरीने खेळ करायचा आणि आता मात्र त्या धाबा मोठ्या बनवण्यासाठी कंबर कसावी लागेल. या गोलंदाज अर्थात अभिजित मोरे आणि येणाऱ्या गोलंदाजाला क्षमता या धाबा वाचवण्याची ती क्षमता सिद्ध करावी लागेल. यावेळी बॅटची आतली काढा घेतली होती यष्टीरक्षक, थोडासा चकला गेला. आता मात्र डायरेक्ट हिट जरूर केलाय. पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलाय. खूप इम्पॉर्टंट विकेट असेल ती मात्र शुभम उद्रेचे, निलेश उद्रेची आपण नक्कीच जी मोठी विकेट असेल. इथून जर डायरेक्ट हिट होऊन जर फलंदाज बाद झाला तर नक्कीच सामना बॅलन्स इथून होऊ शकतो. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये दोरकनाथजी चोरगे, एक लिगंड खेळाडू ज्याने असाच क्रिकेट संघ बेलवलीचं नाव रायगडामध्ये पोहोचवलं, असा खेळाडू अर्थात दोरकनाथजी चोरगे तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळते. क्लॅरिटी विथ क्वालिटी संदेशदादा पाटील बोरले यांची वाहिनी खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना कव्हर करताना आपण त्यांच्या टीमला पाहू शकाल. नक्कीच ही स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला
पाहायला मिळते. चांगली मॅच. इथे मात्र फलंदाज बाद असेल. OUT रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळेल इथे तन्मय 11 नारपोली टीमला. दोन सफलता मिळवल्यात गोलंदाजी करत असताना अभिजित मोरेचं कौतुक करायला लागेल. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्याने रोखून धरलंय, मोठ्या फटक्यांपासून दूर धरलंय, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. या मैदानात आम्ही 64 धावा देखील 4 षटकांमध्ये कंप्लीट होताना पाहिल्यात आणि याच धावपट्टीवर 12 धावा वाचवताना देखील 2 षटकामध्ये आम्ही पाहिलाय. तर नक्कीच दोन्ही फलंदाजांसाठी जेवढी पोषक तेवढीच गोलंदाजीसाठी पोषक असणारी ही धावपट्टी आहे. नक्कीच क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत ना. आणि जी गोलंदाजीची सुरुवात करायला हवी होती, पहिली जी स्टार्ट हवी होती, ही तन्मय 11 जयनमान नारपुरीला ती करून देत असताना अभिजित मोरे आपल्या ताप्यातील एक एक चेंडू एक एक अस्त्र आता बाहेर काढायला सुरुवात केली. नवीन येणारा फलंदाज आपण 4थ्या क्रमांकाचा फलंदाजा संदेशला मैदानामध्ये पाहतोय. इथे समोरच्या दिशेने खेळायचं होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू मात्र गॅदर केला जातोय. तिथे कुठल्याही प्रकारची धाव येत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 5 चेंडू पैकी केल्यात, ज्यामध्ये 1 सफलता आणि 1 सांघिक विकेट मिळवले गोलंदाज अभिजित मोरेने. 32 धावांचा बचाव आम्ही करू शकतोय हे दाखवून देत असणारा आपली गुणवत्ता सादर मैदानामध्ये केली जात आहे. कमालीची बॉलिंग, हॉट बॉलिंग मैदानामध्ये दाखवली जाते गोलंदाज अभिजित मोरेच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. जर या चेंडूवर मोठा नंबर आला नाही तर नक्कीच थोडीशी पकड निर्माण करेल ती मात्र नारपूल टीम. खूप इम्पॉर्टंट चेंडू असेल, इथे मात्र मोठा फटका मारण्याची उभा असेल तर बॅटिंग करत असताना संदेश बॅट्समनला परंतु मोठा फटका येईल का, दबाव इथून रिलीज केला जाईल का. चांगला दर्जेदार चेंडू फेकी केला, अगदी शरीरापासून चेंडूची दूर फेकी केली. ऑब्स्टिक लगतच्या या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर येत नाही. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 32 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा आणि 2 मोठ्या सफलता. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 29 धावांची.
मध्ये 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागत असताना 32 धावांचा पाठलाग करायचा. आता एक एक धाव खूप इम्पॉर्टंट झालाय शिवतेज तुरमाले टीमसाठी, कारण मोठे फटके येत नाही. तुमच्याकडून मोठे फटके आले तर मात्र दबाव वाढेल तो नारपोली टीमवर. स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन पाहू शकाल शुभम उंद्रे यांना पाहतोय. यावेळी मात्र वेगाने हुलकावणी घातली आणि नक्कीच हे सातत्य खूप आहे या खेळाडूमध्ये. नक्कीच एक गुणवान खेळाडू आणि नक्कीच एक चांगली कामगिरी सातत्याने राहिली नारपोली टीमसाठी. तर भावेश मोरेला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपला. दुसऱ्या षटकामधील 5 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू असतील भावेश मोरेच्या स्पेलमधून. इथून मोठे फटके येणं खूप आता इम्पॉर्टंट झालाय ते मात्र शिवतेज तुरमाले टीमसाठी. स्ट्राईक एंडला शुभम इथे लॉफ केला आहे परंतु परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावर लागले जातात. 32 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही उर्वरित चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 26 धावांची. 15 चेंडू आणि 26 धावा. सामना बॅलन्स आहे. अजूनही कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला नाही. संघर्ष दोन्ही बाजूने आहे, परंतु जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. परंतु विजय जल्लोष कोण साजरा करेल, नारपोली की ते तुरमाले टीम? ते लॉब करायचं होतं, फटका बसला, एलिमिनेशन नव्हतं आणि साधा सोपा झेल. नरेंद्र मात्र चुकी करतोय. या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील. तुम्हाला सामना जिंकायचा तर कॅच पकडणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही झेल झाली असती तर नक्कीच थोडासा दबावात आला असता तुरमाले टीम, परंतु साधा सोपा झेल सोडला आणि त्याच्या बदल्यात मात्र जीवदान दिलंय. त्याचा सलामीला आलेला शुभमला 1 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संदेशला जीवदान मिळालं जातं आणि 1 धाव येईल ती धावफलकावर आणि 1 धावेच्या मदतीने 7 धावा ऑन बोर्ड लागताना पाहतोय. 14 चेंडू आणि 25 धावा. इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न जरूर केले जातात तुरमाले टीमच्या माध्यमातून, परंतु रोखलंय ते भावेश मोरेने. यावेळी वेगवान तेज तरार गोलंदाजी खासियत राहिल्या गोलंदाजाची. प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा मानस त्याचा सातत्याने सफल होताना पाहतोय. येणारे चेंडू असेल 13 आणि या षटकाचा विचार केलेला 5 चेंडू पैकी केल्यात, फक्त 4 धावा खर्च घातल्यात भावेश मोरेने. पहिल्या षटकामध्ये अभिजित मोरेने फक्त 3 धावांचं षटक टाकलं होतं. नक्कीच आता भावेश मोरे देखील चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 25 धाब्यांची. 13 मध्ये 25. सामना कोण जिंकेल, नारपोली की तुरमाले? हा पडलेला प्रेक्षकांना प्रश्न. पुढचा बॉल भावेशचा. यावेळी लॉब केलाय, पटका पोचलाय आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. नो असलेल तर मात्र नक्कीच 1 धाव मिळेल. सॉफ्ट सिग्नल काय अंपायर? नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. एक किरण येईल का फलंदाज बाद होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. जर 9 चेंडू नसेल तर फलंदाज बाद होईल, 9 चेंडू असेल तर रनआउटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद होईल. तर फेअर डिलिव्हरी नक्कीच ज्याने चेंडू भिडकावला तो फलंदाज मात्र बाद होईल. कॅच आउट. नक्कीच रन देखील इथे वाचली गेली आणि 1 विकेट देखील संपादन करण्यात आले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 25 धावांची.
मयूर पाटील चिंचवण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी दुर्माले टीमसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मात्र ऋषी घरातला आपण पाहतो मैदानामध्ये आणि त्याला साथ देत असताना संदेश या फलंदाजाला पाहू शकाल. 12 मध्ये आता 25 करायच्यात असं कोणाला नाही वाटलं की हा सामना इथपर्यंत येऊन ठेपाल. परंतु काय कमालीची गोलंदाजी अभिषेक मोरेने केली, त्या पाठोपाठ भावेश मोरेने केले. जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल आपल्या नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाला. परंतु ही स्लॉग ओव्हरची 2 षटका कोणाच्या बाजूने येतील? 12 चेंडू आणि 25 धावा इथून वाचवल्या जातील का? ऋषी गरज आणि संदेश मात्र मैदानात असेल. लक्ष्मण उद्रे साहेबांकडून लगातार 3 षटकार लगावले गेले तर 500 रुपयाचं कॅच प्राइज असेल ते दुर्माला टीमसाठी. पहिलाच बॉल दांडी गोल करत मोठी विकेट, मोठी सफलता. संदेश बॅक टू टकआउट. प्रयत्न जरूर चालू आहे परंतु प्रयत्नांना यश मिळत ना. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, थोडसा यश खराब, तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 3 धावा मात्र पूर्ण होताना. या कुशल मुवमेंटला या चुका तुम्हाला थांबवणं खूप गरजेचं असेल नारपोल टीमसाठी. नरेंद्र मस्करने एक झेल सोडला, त्याच्या अगेन्स्ट मात्र 1 धाव आली आणि या जिथं 1 धाव होते तिथे मात्र 3 धावा मोजाव्या लागतील. नक्कीच या 3 धावा वाचल्या असत्या तर शेवटच्या क्षणाला या धावा तुम्हाला कुठेतरी उपयोगी ठरल्या असत्या. 3 धावांच्या मदतीने 10 धावा धावफलकर लागताना पाहतोय. सन्माननीय समीरजी तांडेल, सोनाई 11चे पॅकर्स आणि नक्कीच माजी सरपंच गुरुग्रामपंचायत वासंबे ग्रामपंचायत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय समीरजी तांडेल, इथे मात्र मोठा फटका येईल की नाही आणि फटका आलाय. ऋषी गरजच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. निडेड खरं गरज होती एक मोठ्या फटक्याची. ती फटका मात्र ऋषी गरजच्या बॅट मधून आलाय. षटकार दाखवला जातो. षटकाराच्या मदतीने 16 धावा ऑन बोर्ड. जनार्दनजी चोरगे यांच्या ATM मधून 500 रुपये ते मायनस होतील. दबाव मैदानामध्ये दबाव दिसतोय
यांना माहिती आहे की ऋषी घरची बाट जर बोलली तर या धावा देखील कमी पडू शकतात. एक धाव येईल एका धावेच्या मदतीने 17 धावा ऑन बोर्ड लागताना पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा मोजल्या, परंतु हे षटक मोठं येईल का इथे बॅटिंग करत असताना शिवतेज तुरमाळे टीमसाठी ऋषीमध्ये क्षमता आहे एक मोठ्या इनिंगची, परंतु सामना फिनिश केला जाईल का. इथे लॉब करायचं होता शरीरापासून अवे फ्रॉम बॉडी चेंडूची डिलिव्हरी केली. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 32 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये जमवल्या जातात त्या 17 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असतील त्या मात्र 15 धाब्यांची. 6 चेंडू 15 धाबा. पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजे आकाशकडे. नक्कीच या पनवेल रायगडमध्ये हे आयोजन खऱ्या अर्थाने आपल्याला गाजताना पाहतोय. सीएम भोईर अर्थात चंद्रकांतजी भोईर आणि श्रीदत्त बातांग क्रिकेट संघ. कारण 1 वर्ष स्पर्धा ठेवणं सोपं आहे, पुढच्या वर्षी स्पर्धा ठेवणं सोपं आहे, परंतु 17 वर्ष सतत ही स्पर्धा आपण प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हे कोणाचंही काम नाही. ते फक्त करू शकतात आमचे सीएम भोईर अर्थात चंद्रकांतजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. 18 मध्ये 17 जमवल्यात आणि आता 6 मध्ये 15 जमवायच्यात. 32 धावांचं आव्हान होतं. 32 धावांचं आव्हान इथून संपुष्टात येईल का. ऋषी घरत जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहिला तर नक्कीच हा सामना सोपा होऊ शकतोय तो मात्र शिवतेज तुरमाले टीमसाठी. परंतु त्याला साथ देत असताना कल्पेश गायकर कशा रीतीने खेळ करेल या मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 15 धावा. KR गोजे कन्स्ट्रक्शन युवक संघ इंटरप्राइजेस आणि इंटरप्राइजेसचे सर्व कल्पेशजी गोजे यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 चेंडू मध्ये 17 धावा जमवल्यात, परंतु आता 6 चेंडू आणि 15 धावा जमवायच्या. स्ट्राईक एंडला आपण कल्पेशला पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंडला ऋषी घरतला. सामना सोपा होऊ शकतोय एखादा माहिती हिट आला तर. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय. शेवटचा विकल्प गोलंदाजा कुणाल पाटील सज्ज होईल. जी घेतलेली मेहनत इथे मात्र रंग भरेल का पहिल्या 3 गोलंदाजाने की कल्पेश कुणाल पाटील मागडा ठरेल. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक कन्वर्ट करायचा. अलॉंग द कार्पेट चेंडूला भिडकावला. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 18 धावा ऑन बोर्ड लागले जातात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती 14 धावांचे. सामना बॅलन्स आहे. इथूनही मात्र तुरमाळे संघ या सामन्यामध्ये इन होऊ शकतो. एक माहिती हिट या सामन्याचं चित्र पलटू शकतोय. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी गरज ती 14 धाब्याची. कुणाल पाटील टू ऋषी घरत. पुढचा बॉल कुणालचा. इथं लॉब केलाय, फटका चांगलाय, परफेक्ट मिडल आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. येतोय उतुंग असा षटकार. असताना आपल्यामध्ये असणारी पॉवर इथे दाखवली जाते या फटक्यामध्ये. 6 धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावर. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज.
4 चेंडू 8 धावा. नारपोली की तुरमाल की रोमांचक मॅच संघर्ष युद्ध 2025 पर्व. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या दिशेने वळण घेतला. वेगावर सौर होऊन गोलंदाजी कुणाल पाटील करतोय. आता एक चेंडू इम्पॉर्टंट झालाय या मॅच मध्ये. इधर 3 चेंडू आणि 8 धावा. एक माहिती या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल ते शिवतेज तुरमाले टीमच्या माध्यमातून की एखादी विकेट इथून मात्र युटर्न घेऊन देईल ती मात्र नारपोल टीमसाठी. 3 चेंडू 8 धावा. इथे फटका बसलाय. एलिमिनेशन नव्हतं. झेल पकडले. ऋषी घरात बॅक टू डगआउट. कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर वाटलं होतं की ऋषीच्या बॅट मधून अजून मोठे फटके येतील परंतु नाही आले. रोखले ऋषीला. येणारे 2 चेंडू आणि 8 धावा. हा निर्णायक चेंडू असेल. स्ट्राईक एंडला आपण साईला या बॅट्समनला पाहू शकाल. 32 धावा देखील मोठ्या बनवल्यात. गोलंदाजी करत असताना तन्मय 11 जवानमान नारपोल टीमचा काय गोलंदाजीचा स्पेअर राहिलाय. अभिजित मोरे त्या पाठोपाठ भावेश मोरे आणि नक्कीच कल्पेश गायकवाडचा आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना कुणाल पाटील मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू 8 धावा. फटका चांगलाय परंतु एपट काय दिलेत बघा. काय कमांड पॅड दिली आणि नक्कीच अजून एक झेल पकडला जातोय. बॅटिंग करत असताना शिवतेज तुरमालेला अजून एक दे धक्का. या चेंडूवर मोठा फटका आला असता अभिषेकचं कौतुक करावं लागेल. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला असता तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा उरल्या असत्या. परंतु नक्कीच आमच्या मंचावर आम्ही पाहतो दीपकजी पाटील माजी सरपंच नारपोली नक्कीच सामन्यांचा आनंद घेतात. नक्कीच युवकांच्या पाठीशी सातत्याने हे नाव आपण पाहत असतो. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती मात्र 8 धाब्यांची. संघाची टोटल धावफल कव्हर 24 धाबा ऑन बोर्ड. 32 धाबा देखील मोठ्या बनवू शकतोय हे दाखवून देत असताना प्रात्यक्षिक कसं असावं गोलंदाजी कशी असावी हे मात्र दाखवलं जातं नारपोल टीम कडून. इथे मात्र फटका चांगला आहे. अभिषेक येईल चेंडू खाली परंतु नक्कीच सामना खुला केलाय आणि सामना जिंकलाय. इथे तन्मय 11 जवानमान नारपोली टीम नाही.